आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं की जस्ट लास्ट म्हणला त्याचे आजोबा 19 तारखेला एक्सपायर झाले. मी म्हणजे जाताना सांगून गेले की ओम काही झालं तरी तू इव्हेंट करायचा. म्हणजे हॉस्पिटलच्या बेडवर असतानाही ते त्याच्या वडिलांना विचारायचे तो करतोय ना स्विमिंग असं. बेडवर असताना शेवटच्या क्षणाला पण त्यांनी तेच सांगितलं की किती किलोमीटर झाले याचे आजचे, तर आम्ही त्यांना सांगायचो किती. म्हणजे त्याचं आणि आजोबांचं बॉन्डिंग खूप जास्त होतं. म्हणजे थोडक्यात आता मला सांगायला आवडेल काय तो आज त्याची बाबांची इच्छा पुरा करायला निघालेली आहे. आणि हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण नेहमी लहान मुलांना मोबाईलच्या आहारी जाताना बघत असतो आणि आपण विचार करतो की मुलं फक्त मोबाईलच्या आहारी जात असतात, पण असं नसते. बरीच मुलं असे नवीन नवीन पराक्रम, नवीन नवीन इव्हेंट्स, नवीन नवीन कार्य करत आहेत. आणि तसाच एक इव्हेंट, एक धाडसी पराक्रम या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओम बंगाले 8 वर्षाचा मुलगा आज एक धाडसी पराक्रम करायला निघालाय. तोच म्हणजे 17 किलोमीटरचा सागरी अंतर अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडिया. तर तोच सर्व काय प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला आता सध्या 2 वाजलेत. आता आम्ही मोरा जेट्टीवरती आहे. त्याला कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा द्या. असे सर्व काही सोडले तुम्हाला दाखवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर सुरू करूया व्लॉग आणि सर्व फॅमिलीला भेटूया. जय शिवराय मित्रांनो. तर या थंडीमध्ये, या कडकडीच्या थंडीमध्ये तो हा प्रवास करायला निघाला. तर त्याला आपल्याकडून शुभेच्छा. त्याची मम्मी आणि त्याचे पप्पा आहेत. मम्मी, नाव आपलं? माझं नाव कीर्ती बंगाळे. आणि काय सांगाल या क्षेत्राकडं कसा काय ओढला तो? ऍक्च्युली सांगायचं तर त्याचे वडील आणि त्याचे आजोबा त्यांना खूप म्हणजे स्विमिंगचं वेळ होतं आणि त्याच्या आजोबांमुळेच तो स्विमिंगला जायला लागला. ते सोबत न्यायचे आणि तसंच त्याचा स्विमिंगचा प्रवास चालू झाला. मग नंतर माने सरांच्या गायडन्सने वगैरे तो जसं जसं त्याचं स्विमिंग वाढलं तसं सर म्हणाले आता तो इव्हेंट करू शकतो, तसा तो प्रिपेअर आहे. मग तसं आम्ही त्याला पुढे इव्हेंटसाठी रेडी केलं. त्याने जस्ट एप्रिल पासून लर्निंग बॅच चालू केली. नंतर ऍडव्हान्स करत करत तो आता जस्ट आम्ही त्याचं जानेवारीत हे करतो, इव्हेंट करतोय. आणि पहिल्यांदा हा समुद्रात उतरणार आहे? हो, पहिल्यांदा. त्याच्या आधी जस्ट प्रॅक्टिसला जायचा, पण पहिल्यांदा करणार आहे. सर्वात पहिले त्याला पाण्यामध्ये कोण घेऊन गेला? पप्पा काय आजोबा काय, कसा काय? म्हणजे तो क्षण सांगा मला. पहिले त्याला आजोबाच घेऊन गेलेले. ते दोघं ते स्वतः स्विमिंग करत होते ओम बरोबर, आणि ते आणि हे असं दोघं उतरलेले. तेव्हा आजोबा जेव्हा याला स्विमिंगला घेऊन जात होते किंवा कंटिन्यू जात असेल सॅटर्डे संडे जेव्हा सुट्टी भेट, तेव्हा तुमच्या मनामध्ये कसं चालायचं? काय भीती वाटायची, कसं करतो, काय करतो. म्हणजे मी तर सतत माने सरांना विचारायची पण करतोय ना व्यवस्थित. ते स्वतः पण बघायचे. आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं की जस्ट लास्ट म्हणला त्याचे आजोबा 19 तारखेला एक्सपायर झालेत असं. आणि आजारी थोड्यासाठी असते तर त्यांनी हा पूर्ण इव्हेंट बघितला. म्हणजे जाताना सांगून गेले की ओम काही झालं तरी तू इव्हेंट करायचा. मी याच्यासाठी म्हणजे तू हे करू नको, ड्रॉप करू नको, कर, कम्प्लीट कर. म्हणजे हॉस्पिटलच्या बेडवर असतानाही ते त्याच्या वडिलांना विचारायचे तो करतोय ना स्विमिंग असं. एवढं त्यांना म्हणजे आजोबांना पण भरपूर आवड होती स्विमिंगची. आता वडिलांकडे जाऊया. कुणाल बंगाळे, काय सांगाल मुलाबद्दल? हा पराक्रम तो करायला निघालेला आहे आणि तेव्हा तुम्हाला म्हणजे पप्पांकडून तुम्हाला तर स्विमिंग येत असेल, तर काय सांगाल? आता मुलगा पण तुमच्या पावलावर पाऊल टाकतो, कसं वाटतंय? नाही, फार छान वाटतंय, पण माझ्यापेक्षा जास्त ऍडव्हान्स येतो. म्हणजे मी तर पण एवढं नाही केलेलं आहे. मला स्विमिंग येतं, पण कधी समुद्रात तर कधी स्विमिंग नाही केलेलं आहे. पण पूलमध्ये मी नेहमी करायचो. आणि तेच जसं हिने सांगितलं बाबांचीच जास्त होतं. आणि अगदी ते बेडवर असताना शेवटच्या क्षणाला पण त्यांनी तेच सांगितलं की किती किलोमीटर झाले याचे आजचे, तर आम्ही त्यांना सांगायचो किती. म्हणजे त्याचं आणि आजोबांचं बॉन्डिंग खूप जास्त होतं. म्हणजे थोडक्यात आता मला सांगायला आवडेल काय तो आज त्याची बाबांची इच्छा पुरा करायला निघालेली आहे. आणि थोड्याच दिवसात त्याचा बर्थडे देखील येणार आहे. तर माझ्याकडून तुला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय सध्या मनामध्ये काय चाललंय त्याच्याकडे? द्या ओम आहे आपल्या समोर. सध्या मनामध्ये काय चाललंय? माझ्या मनामध्ये चाललंय मला इव्हेंट करायचा आहे, पण कमी वेळात करायचं. कमी वेळात करायचं त्याला हा इव्हेंट. काय तुझा टार्गेट वगैरे आहे? हो आहे. काय टार्गेट आहे तुझा? तू 2 आवर मध्ये करेल. 2 तासामध्ये त्याला 17 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार, ट्राय करणार आहे. त्याला आपल्याकडून शुभेच्छा. आणि हा तर तुझी पहिली पायरी आहे. याच्यानंतर तू तुझा 16 तुझा इव्हेंट सुरूच ठेव. ठीक आहे, शुभेच्छा तुला माझ्याकडून. चला मित्रांनो, निघालो आपण मोरा जेट्टीवरून अटल सेतूच्या दिशेला. आपल्याला कमीत कमी 1 तास लागेल इकडून जायला. सर्व फॅमिली, फ्रेंड्स, संतोष दादा, त्याचा मुलगा राज. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. थोड्या दिवसापूर्वी वाढदिवस झाला त्याचा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मयेकर सर आहेत. जय शिवराय सर.
संतोष दादा आहे, जय शिवराय. त्यांच्या गप्पा चालू आहेत, त्यांना डिस्टर्ब केला मी. चला आपली बोट साई मावळी नवीन बोट. बोथ साइड ब्रीथ करतो. पण तुला कुठे पाहिजे बोट? बोट हे बघ, आपली स्विमिंग इकडे आहे. इथून आपण स्टार्ट घेणार, तिथे जाणार. ओके, समजलं ना? 2 ते 2.5 तासात स्विमिंग संपली पाहिजे काय, पण एका रिदम मध्ये कर. ओके, असं फास्ट एकदम नको आणि एकदम स्लो पण नको. ओके, समजलं ना? डेली प्रॅक्टिस कशी करतो आपण समुद्रात, स्विमिंग पूलला, त्याच एकाच रिदमने स्विम करायचं. ओके, लाव गॉगल आणि कॅप. ओम आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे, वॅसलिन वगैरे लावून. ओम एकदम मस्त स्विमिंग करायची. ओके, मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया, मोरया. गणपती बाप्पा मोरया. टोल मासा, टोल मासा. ओमच्या इव्हेंटसाठी ऑब्झर्वर सर आलेले आहेत, मयेकर सर आपल्या समोर आहेत. सर त्याचा ऑफिशियल जम्प टायमिंग सांगतील आपल्याला. त्याने ते 4:23 जम्प घेतली. 4:23 त्याचा हा इव्हेंट सुरू केलेला आहे आणि फायनल टाइम जेव्हा गेटवेला तो पोहोचेल, हा प्रवास पूर्ण करेल, तेव्हा ऑफिशियल टाइम ते डिक्लेअर करतील. ओके, जय शिवराय सर. जय शिवराय. ओमचा सागरी प्रवास सुरू आहे. 4:23 प्रवास त्यांनी सुरू केला होता, आता 5:23 झालेले आहेत. जवळपास 1 तास पूर्ण झालेला आहे प्रॉपर आणि 4 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे. आता सर्व आहेत, कोच वगैरे सतत त्याच्यासोबत आहेत. काय नाही, मस्त करतोय. चल चल. काय नाही, कचरा आहे. भरपूर कचरा येतोय, लक्ष नको देऊ. भरपूर कचरा येतोय, ये पुढे, मी बघतोय. त्याच्यामुळे त्याला थोडा बाचकायला होतोय. बघतोय, चल. डॅडी त्याला फुल सपोर्ट करतायत.
काय नाही चल ये हात मार चल संपला चल ये हात मार आता हा महाराज गेला मग कचरा गेला हात लांब मार हात आता कचरा नाहीये हा चल गुड गेला कचरा बाबू चल आलं जवळ आलं बघ चल आता नाहीये कचरा हा आता नीट हात मार आपल्या समोर बघताय ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया आणि इकडं या बाजूला ओम दिसते तुम्हाला आणि 2 तास होऊन गेले 2 तास 20 मिनिटं जास्त झाले असतील आणि त्याचा प्रवास सुरू आहे. हे बघा आपण एका लॉन्चवरती थांबलो होतो वॉशरूमसाठी. ताज हॉटेल लॉन्च सुद्धा आली आणि इकडं ओमचे डॅडी सुद्धा आहेत. डॅडी ओमकडेच लक्ष आहे त्यांचं देखील. कसं वाटतं आता फायनली तो प्रवास पूर्ण करणार आहे 2.5 तासामध्ये बहुतेक त्याचा होऊ शकते प्रवास. कसं वाटतंय? नाही फार छान वाटतंय. त्याला खूप कॉन्फिडन्स होता आणि खूप फास्ट स्विमिंग करतो तो. म्हणजे वाटलंच नव्हतं की तो एवढा फास्ट आणि एवढा कॉन्फिडेंटली करेल. त्याला बराच कचरा वगैरेचा पण सामना करावा लागला. बरोबर. थोडा घाबरला होता मध्ये पण त्याने कॉन्फिडेंटली हा प्रवास पूर्ण करायच्या मार्गावर आलेला आहे. आणि आता तुम्हाला कसं वाटतंय? मला फार छान वाटतंय. म्हणजे प्राऊड फील होतंय त्याच्यावरती. एवढ्या कमी वयामध्ये त्याने एवढं सगळं चांगलं केलेलं आहे. ओके तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. हो आलो जवळच आलो एकदम. भास्कर गेटवे आलाय. ओम फास्ट गेटवे आलाय. त्याला वरती उभा राहिल्यावर हात लावा. तोपर्यंत हात लावा. उभा राहा वरती लेकर उभा राहा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती वर जायचं मस्त केलं. तिकडे जायचं त्यानं पुसाय चाललं दे मी पुसतो. तोंडात पाणी गेलंय त्याला दे चूळ भरायला दे. कशी वाटली हो? त्याला गुळण्या करायला दे. हो सर काय हो खूप छान केलं खरंच. नॉट एक्सपेक्टेड. खूप छान. तिकडे जायचं. ओम इकडे पुढे ये पुढे. आता कळलं तुला बाबू थोडा वर घे ना पियुष. नाव आलं पाहिजे त्याचं. नाव दिसू दे. नाव दिसू दे थोडं पियुष. त्याचं नाव आलं पाहिजे. डोक्याच्या मागे गेलं ना. हो सर. नमस्कार सर्वांना. प्रथम जय शिवराय. आज दिनांक 8/1/2026 रोजी आपण सर्वांनी पाहिलं की ओम कुणाल भंगाले याने अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत.
तर आज त्याने किती वाजता स्टार्ट केला आणि हे किती तासात कंप्लीट केलेलं आहे ते ऑफिशियल टायमिंग त्याचं डिक्लेअर करतील. सर प्लीज. सर्वप्रथम ओम याचे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे हार्दिक स्वागत. आणि त्यांनी हा प्रवास 2 तास 33 मिनिटं आणि 40 सेकंदात पूर्ण केला. तसेच आपल्या ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे ट्रॉफी हे नॅशनल प्लेयर आहेत लॉंग डिस्टन्स सी स्विमर जयेश पाटील हे देतील. आणि सर्टिफिकेट राज आणि साई हे दोघे इंटरनॅशनल प्लेयर आहेत, विंड सर्फर आहेत, रेकॉर्ड होल्डर आहेत. हे दोघेही त्याला सर्टिफिकेट देतील. तसेच त्याचे प्रशिक्षक माने सर आणि रवी सर आणि इथे त्याचे आई वडील त्यांचे नातेवाईक यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्याच्या मागे. आणि त्यांनी सुद्धा तर पुन्हा एकदा त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा. आणि हे कार्यक्रम त्यांनी असेच करत राहो अशा शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तू काय बघतेस त्याला? त्याची बहीण आहे, मोठी का छोटी? मोठी बहीण. आणि किती मिनिटांनी मोठी असेल तुम्ही गेस करू शकताय काय? 1 मिनिटांनी मोठी बहीण आहे. आणि काय त्याला तर बघून कसं वाटतं तुला? चांगलं वाटतंय? तू पण त्याच्या बाजूला उभी हवी होतीस विथ ट्रॉफी. कधी करशील? आता मी शिकले की करेल, थोडीशी शिकली आहे. तुझी इच्छा आहे? हा. तुझं नाव? क्रिशा. काय सांगशील? भावाने असा पराक्रम केलेला आहे, एवढे तास तो पाण्यामध्ये होता. मी त्याला खूप बोलेल कारण की तू खूप चांगलं केलंय, तर मी पुढच्या वेळी तुझ्यासारखं करेल तर आपल्या दोघांचं नाव येईल. ओके. आणि दोघं सोबत करा. हा, पुढच्या वेळी करेल. करशील नक्की? तुला माझ्याकडून शुभेच्छा. ओके. तुझी इच्छा आहे ना? तू नक्की पूर्ण करशील. ओके. मस्त. भावाला तिने असा अचिव्हमेंट करताना बघितलाय, पाहिलाय, तर ती खूप आनंदी आहे ना. आणि रात्रभर ती देखील जागी होती, फक्त मध्ये एक डुलकी मारलीस ना तुम्ही? ओके. क्यूट आहे बघा ती. थँक्यू. आणि कोच आहेत सर माने सर ना आपल्या समोर आहेत. आणि बरेच स्टुडंट तुमच्या हातून घडत आहेत, असे पराक्रमी स्टुडंट तुम्ही घडवत आहेत. काय सांगाल ओमबद्दल? ओमनं तर खूपच छान एक स्विमिंग इव्हेंट केलेला आहे आज. त्याने प्रॅक्टिस मेन थंडीच्या महिन्यामध्ये चालू केलेले आहे. आणि थोडा नर्वस होता तो. त्याच्या आजोबांची इच्छा होती की माझा नातू समुद्रामध्ये इव्हेंट करू शकेल का. मग आम्ही सांगितलं करेल. त्यानंतर ते 3-4 दिवसानंतर एक्सपायर झाले. थोडं मनामध्ये थोडं टेन्शन होतं, पण त्यातनं पण ओमने चांगलं केलं. आणि कसं त्याचा डाएट, कसं टायमिंग कसं होतं त्याचं सर्व काय? सकाळी आम्ही काय इच्छा होती म्हणजे त्यांनी 2.5 तासामध्ये केला तर तुम्ही सॅटिस्फाय आहात काय? म्हणजे अजून कमी वेळात करू शकला असता? 2.5 तासाचं आम्ही ते सांगितलेलं त्याला. 2.5 तासाच्या आतच आलं पाहिजे टायमिंग. बरोबर. ओके सर, तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या हातून असेच पराक्रमी विद्यार्थी घडू दे हीच इच्छा आहे. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. आपले समोर ओमचे आजी आजोबा आहेत आणि मस्त ते दोघे मॅचिंग करून आलेत बघा. ठरवून आलेत का अचानक झाला? अचानक झाला. आजोबा आहेत. आजोबा जेव्हा तो गेटवेला पोचत होता, काहीच मिनिटं बाकी होतं, तेव्हा तुमचा आवाज ओरडत होता त्याच्यासोबत, डोळ्यातून अश्रू सुद्धा येत होते. काय सांगाल त्या क्षणाबद्दल? कसं वाटतं आता तुम्हाला? मला एकदम थ्रिल वाटलं, कारण आमचं गाव जळगाव, आमच्या गावाच्या जवळपास असा समुद्र नाही. आणि त्या समुद्रामध्ये माझ्या नातू 17 किलोमीटर जो स्विमिंग केलं, मला इम्प्रेसिव्ह वाटलं. म्हणजे मी माझ्या भावना सांगू शकत नाही. आई, तुमचं नाव? माझं नाव सिल्वा. काय सांगाल तुमच्या नातवाने असा पराक्रम केला? नाही, मला तर एकदम अभिमान वाटतोय त्याचा. पण खूपच थ्रिलिंग होतं. म्हणजे वाटलंच नव्हतं की एवढं तो अचीव करू शकेल म्हणून. आणि स्टार्टिंगला तुम्हाला जेव्हा समजलं का आता याला मुलगी तुमची जी समुद्रात उतरवणार आहे किंवा काय, तेव्हा तुमच्या मनामध्ये काय होतं? भीती होती? नाही, त्याचं डोंबिवलीला जे काय प्रॅक्टिस चालू होते त्यामुळे आम्हाला थोडा कॉन्फिडन्स होता त्याच्याबद्दल की हा नक्की करू शकेल म्हणून. पण समुद्रामध्ये थोडंसं भीतीदायक वाटत होतं सुरुवातीला. आता भीती गेली. कारण त्याने उरणला जी काय प्रॅक्टिस केली ना 3-4 वेळेला सेशनला, त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटत होता. ओके. आता पुढच्या इव्हेंटला तयार आहात ना तुम्ही? नक्की. ओके. शुभेच्छा. ओके. छान. धन्यवाद.
फायनली इव्हेंट पूर्ण केल्या मुलांनी. आता काय, आता सध्या मनामध्ये काय चाललंय? खूप चांगली फिलिंग आहे. म्हणजे हा वेळ खरंच मी एक्सपेक्ट केला नव्हता, पण त्याने करून दाखवलं. जो तो खरंच पॉझिटिव्ह होता की मी करेल एवढ्या कमी वेळात, पण त्याने खरंच करून दाखवलं. म्हणजे मला खूप प्राऊड फील होतंय की खरंच मीही घेतलेली मेहनत आणि त्याने घेतलेली मेहनत आज झाली सफल. ओके. आणि त्यांची अजून एक इच्छा होती की ते दोघाही, कारण का ते ट्विन्स आहेत, दोघाही इव्हेंट सोबत करायला पाहिजे होता. पण तुझा काय विचार आहे, तू कधी करणार सोबत इव्हेंट? तेव्हा मी पूर्ण शिकेल, एकदा इव्हेंट करेल, मग नंतर करेल. करशील ना? ओके. आणि वडिलांचा स्वप्न मुलांनी पूर्ण केला, कसं वाटतंय? फार छान वाटतंय, फार प्राऊड फील होतंय. आणि फायनली तुला कसं वाटतंय आता? छान वाटते मला. एकदम आता पुढचा इव्हेंट कुठला करणार आहे? इंडिया टू श्रीलंका. इंडिया टू श्रीलंका म्हणजे बॉर्डर ना? हा. ओके. इंडिया टू श्रीलंका करायचा प्लॅन मध्ये येतो. तुला त्याच्यासाठी शुभेच्छा माझ्याकडून. माझी आजोबांची इच्छा होती, पण ती मी पूर्ण केली. पूर्ण? ओके. शुभेच्छा तुला माझ्याकडून. ओके. तर मित्रांनो, 2.5 तासामध्ये आपल्या ओमनी 17 किलोमीटरचा सागरी प्रवास अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडियाचा पूर्ण केला. सर्व काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. थंडी भरपूर होती, अचानक थंडी पडली, तुम्हाला देखील माहिती असेल, जाणवत असेल. तो सर्व काही प्रवास दाखवला. 8 वर्ष 8 आणि मोबाईलच्या आणि कुठल्याच वाईट गोष्टीच्या आहारी न जाताना स्विमिंगकडे लक्ष देऊन त्याने हा पूर्ण केलेला आहे सर्व इव्हेंट. आणि माझ्यासोबत राज आहे. ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे, तर राजकडून जाणून घेऊया. राज, किती वर्षाचा असताना तू पहिला इव्हेंट केला होतास? मी माझा फर्स्ट इव्हेंट वाशी टू गेटवे ऑफ इंडिया होता, 26 किलोमीटरचा. तो मी 9 वर्षाचा असताना पहिला इव्हेंट स्विम केला होता, 9 एप्रिल रोजी. त्याला मला लागले होते 6 तास 21 मिनिटं आणि 24 सेकंद. किती तासाचा बोलला, किती किलोमीटरचा प्रवास बोललास? 26 किमीचा तो 26 किलोमीटरचा सागरी प्रवास त्यांनी तेव्हा पूर्ण केला होता, वयाच्या 9व्या वर्षी. पण तेव्हा मी युट्यूबर किंवा इंस्टाग्रामवर नव्हतो, त्याच्यामुळे नाही तर त्याला पण त्याची पण व्हिडिओ काढली असती. आता तो मोठा झालाय भरपूर. तर चला ब्लॉग एंड करूया. अशाच पराक्रम आपल्या आजूबाजूला असतात, पण कधी कधी आपलं लक्ष जात नाही. याच्या नावावर पण बरेच रेकॉर्ड आहेत आणि बरेच त्यांनी इव्हेंट केलेले आहेत कंटिन्यू. म्हणजे तो इव्हेंट मला सांगितलेलाच बघ, काय मोरा जेटी टू गेटवे टू मोरा रिटर्न स्विम केला होता. मोरा टू गेटवे आणि गेटवेला टच करून मोराला रिटर्न परत गेलो होतो. तो त्याचा 9 डेजचा टोटल काहीतरी हे होता ना, म्हणजे हो. एका महिन्यात 8 चॅनल स्विम करणारा मी भारतातला पहिला मुलगा आहे, सर्वात लहान मुलगा आहे. अजूनही तो जो रेकॉर्ड आहे तो तसंच कायम आहे. माझी इच्छा आहे की कोणीतरी स्विमर यावा त्याच वयाचं, त्याच स्पिरिटनी, आणि तो रेकॉर्ड मोडावा. आणि तो जर आपल्या दांड्यावरला किंवा आपल्या उरण मधला असेल तर त्याला अजून आनंद होईल. आणि महाराष्ट्र मधला असेल तर अजून त्याला भारी वाटेल. बरोबर बोललो ना? बरोबर. ओके. चल, तुला देखील शुभेच्छा. पुढचा धन्यवाद. प्रवास बाकी आहे अजून. ब्लॉग एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या. जय शिवराय. जय शिवराय.